जगभरातील चविष्ट, दुर्मिळ आणि वैविध्यपूर्ण सी फूड एकाच छताखाली मिळण्याची संधी फिश अँड बेट या रेस्टॉरंटद्वारे पुणेकरांना मिळणार आहे. पुण्यातील खवय्यांसाठी जगभरातील दुर्मिळ वैविध्यपूर्ण सी फूड या रेस्टॉरंटमध्ये मिळणार असून विमाननगर येथे हे प्रशस्त रेस्टॉरंट सुरू झाले आहे. भारतीय पद्धतीचे किनारपट्टीची चव असलेले आणि कॉन्टिनेंटल सी फूड खवय्ये पुणेकरांना देण्यासाठी हे रेस्टॉरंट सुरू केले जात आहे. विमाननगरच्या लुकंड स्काय क्रूज येथे 160 प्रकारचे पदार्थ देता येईल इतकी प्रशस्त व्यवस्था असलेले हे रेस्टॉरंट महेश लंच होम या विख्यात साखळी रेस्टॉरंटकडून सुरू करण्यात आले आहे. या रेस्टॉरंटचे व्यवस्थापकीय संचालक नारायण पुजारी यांनी ही माहिती दिली. महेश लंच होमच्या व्यवस्थापनाखाली या रेस्टॉरंटसाठी काही खास वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी देण्यात येणार असून त्यात इतर कोठेही न मिळणाऱ्या हरणे बोंबीलचा समावेश आहे. प्रॉन्स आणि बोंबील यांचे अफलातून मिश्रण असलेली ही रेसिपी खास आकर्षण ठरणार आहे. या रेस्टॉरंटचे शेफ आणि संशोधन टीमने विविध ठिकाणी प्रवास करून अत्यंत दुर्मिळ, खास आणि ठिकठिकाणच्या चवदार रेसिपी एकाच ठिकाणी या रेस्टॉरंटमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. चिकन कुंडापुरा आणि करावली पापलेट या उदाहरणादाखल सांगता येतील अशा 2 रेसिपी आहेत. चिकन कुंडापुरा ही मणिपाल आणि उडप्पी जवळ असलेल्या कुंडापूर गावची प्रसिद्ध रेसिपी आहे. कारवार भागात प्रसिद्ध असलेली करावली पापलेट ही देखील खासियत आहे. रेस्टॉरंटचे प्रमुख कॉर्पोरेट शेफ लक्ष्मीश पुजारी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. किनारपट्टीवरील गावात उपलब्ध असणारी चव देण्यासाठी खास तेथील भांडी वापरण्यात येणार आहेत. मेडिटेरियन प्रॉन्स ही बेसिल पानांमध्ये ऑलिव्ह तेल, मिरचीसह कोळशावर ग्रिल केली जाणारी रेसिपी आहे. लॉबस्टर थेर्मिडोर ही व्हाईट सॉसमध्ये तयार होणारी चविष्ट खासियत आहे. काही घरगुती दुर्मिळ रेसिपी देखील येथे तयार केल्या जाणार आहेत. घरगुती मसाल्यापासून तयार होणाऱ्या तंदूर डिश देखील वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहेत. कलमारी, पोलिमुंची, क्लाम्स पद्धतीने तयार होणाऱ्या रेसिपी येथे मिळतील. हाताने तयार केलेल्या मसाल्यात घोळवून तळून तयार होणारे बोनलेस माशांचे छोटे तुकडे फिश कुरकुरे या नावाने सर्व केले जाणार आहेत. शिवाय पापलेट, सुरमई, रावस, लेडी फिश, बांगडा, बोंबील, खेकडे, लॉबस्टरच्या अगणित रेसिपी तिथे आहेतच. खास ग्राहकांना ताजे मासे मिळावेत यासाठी रोज पहाटे 4 वाजता ते फ्रीझर व्हॅनमधून येथे आणले जातात. शाकाहारी मंडळींसाठी शिवसागर रेस्टॉरंटमध्ये स्वतंत्र किचन व्यवस्था आहे. चायनीज चव आवडणाऱ्या खवय्यांसाठी विशेष व्यवस्था आहे. चिली गार्लिक, शेजवान, पेपर, बटर गार्लिक असे विविध प्रकारचे सॉस यामधून निवडता येणार आहेत. अत्यंत मनोवेधक ॲम्बियन्स वातावरण फिश अँड बेट मध्ये पाहायला मिळेल. अंतराळासारखे वातावरण, डिझाईन, कृत्रिम धबधबे, शांत आल्हाददायक प्रकाश योजना, सुंदर पडदे ग्राहकांना पूर्ण संतोष देते. पार्किंगची भरपूर सुविधा तणावमुक्त ठेवते. शिवसागर बॉम्बे बेस्ड कंपनी है, होटल है. यहाँ अभी हम लोग आया हुआ है शिवसागर का ब्रांड लेके. पुणे ये ऑलरेडी हम लोग पहले से 10-12 साल से दूसरा ब्रांड का महेश लंच होम बोल के है, और अभी यहाँ शिवसागर हम लोग का नया ब्रांड खोल दिया. हमारा बॉम्बे में 10-12 रेस्टोरेंट शिवसागर का है. एयरपोर्ट है, चर्च गेट, कैंप्स कॉर्नर, ताना, मुलुंड, सूरत, मैंगलोर. तो अभी हम लोग पुणे में अच्छा सिटी है, अच्छा क्राउड मिलेगा, अच्छा क्लाइंटल मिलेगा. वो हिसाब से शिवसागर को यहाँ ओपन किया है. वैसे फिश एंड बेट बोल के नया ब्रांड है, वो सी फूड जो लवर्स है उनके लिए. उसमें कोस्टल फिश जो है, मैंगलोरियन करी, महाराष्ट्रियन करी और कॉन्टिनेंटल, वैसे सब फिश एंड बेट में जो फिश लवर्स के लिए बनाया हुआ है. फिश जो फर्स्ट फ्लोर है वो सी फूड रेस्टोरेंट है, ग्राउंड फ्लोर मेनली प्योर वेजिटेरियन रेस्टोरेंट है. फ्यूचर प्लान्स क्या है? अभी तक तो कुछ प्लान नहीं है. अभी तो हम लोग नया अभी ये खोला है. अभी नेक्स्ट अभी हमारा वेंचर मतलब नया शिवसागर खोलने का इरादा है. अभी 1-8 महीने में उसका डिसीजन ले लेंगे हम लोग. ये जगह चुनने की क्या वजह है? विमाननगर का गुड एरिया, IT क्राउड है, अच्छा बड़ा बड़े रेस्टोरेंट है इधर, 5 स्टार का लेवल का काफ़ी रेस्टोरेंट है इधर, और क्लाइंटल इधर अच्छा स्कोप है, इसलिए विमाननगर का प्लेस हम लोग ने चुना. We have really enjoyed the food here. It's the first time we come here for we have in Pune for 1 year, and we have really enjoyed the food. I think we have a very nice experience.
मी पहिल्यांदा इथं आलेलो आहे, पण इथलचं ॲम्बियन्स खूप चांगला आहे. इथलचं फूडची क्वालिटी खूप चांगली आहे आणि मुख्य म्हणजे इथलची सर्विस तत्पर आहे. एक्चुअली हम लोग का ये ऑलमोस्ट हम लोग का मैनेजमेंट सेम है माइस लंचम और ये एक्चुअली माइस लंचम का ही मैनेजमेंट है. ऑलमोस्ट फूड हम लोग को पूरा ऑल्ट्रेशन है, ऐसा नहीं सेम फूड मिलता है, ऐसा ऑलमोस्ट फूड है हम लोग का सेम, बट ऑलमोस्ट न्यू डिशेस हम लोग को इसे फॉरवर्ड किया और न्यू डिपार्टमेंट हम लोग को इसको प्रमोट किया. कॉन्टिनेंटल इसका डिशेस ऑलमोस्ट ज़्यादा है.